हॅलो सर. करू शकतो आपण चालू. होत आहेत मला जॉइन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वांचं आजच्या शिष्यवृत्तीच्या तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत. काल आपण आकृत्या मोजणे यातील काही घटक बघितले. आज आपण उर्वरित घटक पाहणार आहोत. काल एक महत्वाचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला होता, तो तुमच्या लक्षात असेलच. आज आपल्याला आणखी काही नवीन संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. त्यासाठी तुम्ही सर्वांनी कागद पेन घेऊन बसायचं आहे आणि प्रश्न विचारल्यावर तुमचं कॅल्क्युलेशन करून उत्तर तयार ठेवायचंय. फक्त ते तुम्हाला इथे नोंदवता येणार नाही, परंतु मी सोडून दिल्यावर तुम्हाला ते टॅली करता येईल. आपण बरोबर 7:15 आपली तासिका सुरू करणार आहोत. मुलं जॉईन होत आहेत. काही लोकांचं महत्वाचं मिस होऊ नये म्हणून आपण थोडंसं 2-3 मिनिट उशिराने आपले तास चालू करणार आहे.
ठीक आहे, आपण आपली तासिका सुरू करूयात. काल आपण आकृत्या मोजणे हा घटक पाहिला होता. त्यामध्ये रेषाखंड मोजणे आणि त्रिकोण मोजणे हे आपण अभ्यासलं होतं. तुम्हाला कालचं बरंचसं समजलंही असेल आणि तुम्ही वेगवेगळ्या ट्रिक्स ध्यानात ठेवल्या सुद्धा असतील. आज आपण चौकोन मोजणे बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला कालचाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. मात्र कशा प्रकारे यूज करायचा हे तुम्हाला आता व्यवस्थित ध्यानात ठेवायचंय. समोर तुम्हाला एक चौकोन दिसतोय. आता आपल्याला या गोष्टीमध्ये जायचं नाहीये की हा चौकोन आहे की चौरस आहे. 4 कोन 4 बाजू असणारी बंदिस्त आकृती म्हणजे चौकोन हे तुम्हाला माहित आहे. तर या चौकोनामध्ये तुम्हाला किती छोटे चौकोन आहेत हे मोजायचं आहे. आता इथे जरी तुम्हाला चौरस मोजायला सांगितले असले तरी मी तुम्हाला चौकोन आणि चौरस यामधला फरक अगोदर समजून सांगणार आहे आणि त्यानंतर ते वेगवेगळ्या पद्धतीने कसे मोजायचे ते देखील समजून सांगणार आहे. तर इथे तुम्हाला डाव्या बाजूला बघा, उभे ज्या असतं त्याला स्तंभ म्हणतात. म्हणजे यामध्ये या चौकोनाचे 5 उभे आणि 5 आडवे असे भाग केलेले आहेत. तर जे उभं आहे त्याला स्तंभ किंवा कॉलम म्हणतात आणि आडव्या याला रो म्हणतात. रोज अँड कॉलम्स. तर रोज आणि कॉलम मध्ये काय फरक आहे? बघा, हे इकडे हे जे उभे आहेत ते कॉलम्स आहेत आणि ह्या आडव्या आहेत त्या रोज आहेत. मग ह्या दोन आकृत्यांमध्ये काय फरक आहे नेमका? मी इकडे वरती लिहिलंय सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल. इथे जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवेल की या डाव्या बाजूच्या आकृतीमध्ये 5 स्तंभ आहेत आणि 5च रोज आहेत. म्हणजे 5 कॉलम आणि 5 रो. म्हणून हिला मी सिमेट्रिकल फिगर म्हणतो. सममित ज्यामध्ये रो आणि कॉलमची संख्या सारखी आहे. आणि डाव्या बाजूला जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे 4 कॉलम आहेत आणि 5 रोज आहेत. म्हणजे कॉलम पेक्षा रोजची संख्या एकाने जास्त आहे. म्हणजेच ते दोन्ही सारखे नाहीयेत संख्येनं. मग याला मी असिमेट्रिकल फिगर म्हणतो. असममिती आकृती. असममित म्हणजे तिच्यामध्ये इकडे कसे रो आणि कॉलम सेम आहेत तसे नाहीयेत. मग हे आपल्याला पुढे उपयोगात येणार आहे वेगवेगळे उदाहरण सोडवताना. आता इथे तुम्हाला एक चौकोन दिसतोय, परंतु या चौकोनाची लांबी जास्त आहे, रुंदी कमी आहे आणि त्याचे छोटे छोटे चौकोन तयार केलेले आहेत. आणखी पण आतमध्ये चौकोन तुम्हाला दिसत आहेत. मग किती आहेत ते? 1 2 3 4 5 6 and 7. परंतु तुम्हाला इथे चौकोन मोजायला सांगितलेत. चौकोन आणि चौरसामधला फरक तुम्ही अभ्यासलेला आहे. तरी पण आता जरा आपण पुनरावृत्ती करूयात थोडक्यामध्ये. चौकोनाला 4 कोन 4 बाजू असतात, मात्र सर्व बाजू सारख्या नसतात. मात्र चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात असं म्हणू शकतो आपण, किंवा सारख्या असतात असंही म्हणू शकतो. एकरूप असतात म्हणजे एक्झॅक्टली तंतोतंत एकमेकांना जुळणाऱ्या. मग आता इथे आपल्याला चौकोन मोजायला सांगितलेत. म्हणजे बघा, इथे जर तुम्हाला असं सरळ दिसत असेल 1 2 3 4 7 पर्यंत, परंतु 1 आणि 2 मिळून पण एक चौकोन तयार होणार आहे. 1 2 आणि 3 मिळूनही एक चौकोन तयार होणार आहे. परंतु असं मॅन्युअली काउंट करायला आपण गेलो तर आपल्याला फार वेळ लागणार आहे. म्हणून इथे आपल्याला तोच फॉर्म्युला वापरावा लागतो जो आपण काल शिकलो, n गुणिले n अधिक 1 भागिले 2. इथे n ची संख्या कोणती घ्यायची? n इज इक्वल टू काय घ्यायचं? 7 घ्यायचं. कारण यामध्ये एकूण छोटे छोटे 7 गॅप्स आहेत किंवा 7 चौकोन आहेत. मग इथे येईल 7 गुणिले 8 भागिले 2 बरोबर 8 ला 2 ने भागल्यावर 4 उत्तर येतं. तर इथे येतात 28. म्हणजे या वरच्या आकृतीमध्ये 28 चौकोन आहेत. चौकोन. मग ऍक्च्युली हे सूत्र काय करतं? हे सूत्र 1 अधिक 2 अधिक 3
अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 ह्या 1 ते 7 अंकांची बेरीज करण्यासाठी हे सूत्र वापरलं जातं. परंतु जर इथे 7 ऐवजी 15, 20 अशी संख्या आली तर आपल्याला मॅन्युअली काउंट करणं अवघड जाणार. त्यासाठी आपल्याला इथे सूत्राचा वापर करायचा आहे. आता इथे चौरस विचारलंय बघा. मगाशी चौकोन होतं, आता चौरस विचारलंय. मग आता परत पाहिल्यासारखंच आपण गॅप मोजून घेतले. 1 2 3 4 5 6 अँड 7. पण इथे जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर हा जो 1 नंबरचा चौरस आहे आणि 2 नंबरचा चौरस आहे, हे 2 मिळून एक चौरस नाही तयार होणार. कारण याची लांबी वाढणार, रुंदी कमी राहणार. मग आपलं जे चौरसाची व्याख्या आहे किंवा त्याचे गुणधर्म आहेत की सर्व बाजू एकरूप असायला हव्या, सारख्याच लांबीच्या असायला हव्या. ते इथे आपल्याला एकदम म्हणजे आपण तो क्रायटेरिया इथे फॉलो होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, इथे फक्त मॅन्युअली 7च चौरस आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं. कारण 2 मिळून, 3 मिळून, 4 मिळून चौकोन तयार होऊ शकतो, चौरस तयार होऊ शकत नाही. म्हणून अशी जर आकृती आली आणि तुम्हाला विचारलं की खालील आकृतीमध्ये चौरस किती, तर तुम्हाला मॅन्युअली 7 मोजून ते लिहावे लागतील. आता इथे बघा पुन्हा चौकोन विचारलंय, परंतु मगाच्या सारखीच आकृती आहे, परंतु इथे कॉलम किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 अँड 7, परंतु रोज 2 आहेत. त्यामुळे मघाचं सूत्र आपल्याला इथे एक्झॅक्टली वापरता येणार नाही. तर मग काय करायचं अशा ठिकाणी? चौकोन विचारल्यावर काय करायचं आणि चौरस विचारल्यावर काय करायचं ते आता आपण पाहणार आहोत. इथे आपल्याला बघा 7वा कॉलम आहे लास्ट वाला, तिथे पण तेच सूत्र वापरायचं आहे. n इंटू n प्लस 1 अपॉन 2, n इंटू n प्लस 1 अपॉन 2, म्हणजे इथे 7 गुणिले 8 भागिले 2 बरोबर 28. आपण मग अशी हे उदाहरण सोडवलं होतं. आणि इथे रोच्या एंडला पण आपल्याला तेच सूत्र वापरायचं आहे. कॉलमच्या एंडला, रोच्या एंडला. मग इथे 2 रो आहेत ना, 2 रो, सगळ्यात शेवटचा रो त्याच्या एंडला इथे पण n इंटू n प्लस 1 अपॉन 2 हे सूत्र वापरायचंय. मग इथे काय वापरणार, 2 इंटू 3 अपॉन 2, 2 ला 2 गेला, उत्तर 3 येतं. आता हे उत्तर आणि इकडे आलेला 28 या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 28 इंटू 3 आणि 8 3 जा 24, 3 2 जा 6 अँड 2 8. तर याच्यामध्ये 84 चौकोन येतील. मी काय केलं बघा, पहिलं कॉलमचा टॉप मोस्ट जे रो आहे जी तिला नंबरिंग करून घेतलं आणि रोची पहिला जो कॉलम आहे त्यातले रोजला नंबरिंग करून घेतलं. इकडे 7 उत्तर आलं, इकडे 2 आलं. मग या इथे आपण n इंटू n प्लस 1 अपॉन 2 फॉर्म्युला वापरला. इथे देखील तोच फॉर्म्युला वापरला. आलेल्या 2 उत्तरांचा गुणाकार करून घेतलं. आपल्याला किती चौकोन आहेत ते मिळालं. आता सेम आकृतीत चौरस मोजायला सांगितलेत. आता काय करायचं? सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत, ध्यानात ठेवायच्या. इथे तुम्ही 1 2 3 4 5 6 7 आणि इथे 1 2 लिहून घेतलं. परंतु आपण मगाशी काय केलं होतं, चौकोन मोजताना n इंटू n प्लस 1 अपॉन 2 फॉर्म्युला वापरला होता. इथे तुम्हाला तो फॉर्म्युला वापरायचा नाहीये. तुम्हाला काय करायचंय, हे 7 पासून 1 पर्यंत उतरत्या क्रमाने लिहून घ्यायचे बघा. 7 6 5 4 3 2 1. इथे मल्टिप्लिकेशन साइन देऊन घ्यायचे सर्वांसमोर. आणि इथे रोचा जो लास्ट नंबर आहे तिथून पण आपल्याला परत उतरत्या क्रमाने 2 1 आणि बाकीच्यांपुढे 0 लिहून घ्यायचं. मग इथे 7 2 जा 14, 6 1 जा 6, 5 0 0, इथून सगळे खाली 0 येतील उत्तर. कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यावर उत्तर 0 येतं, आपल्याला माहित आहे. 0 0. इथं 14 आणि 6 20 येतं. तर या शेजारच्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत? स्क्वेअर म्हणतात त्याला, काही लोक त्याला स्क्वायर पण म्हणतात.
तर इथे 20 चौरस आहे असं आपण आरामात म्हणू शकतो. शेजारच्या आकृतीतील चौरसांची संख्या मोजा. आता ही सिमेट्रिक आकृती आहे, सिमेट्रिकल आहे, कारण इकडे 5 आणि इकडे पण 5, म्हणजे कॉलम पण 5, रोज पण 5. मग चौरसांची संख्या मोजताना मी काय सांगितलं मगाशी ट्रिक, की सगळ्यात मोठा जो कॉलम नंबर आहे बघा 5, आपण टॉप मोस्ट रो मध्ये कॉलमचं नंबरिंग देऊन घेतलंय आणि फर्स्ट कॉलम मध्ये आपण रोचं नंबरिंग करून घेतलंय. मग मी इथे 5 4 3 2 1 असं लिहून घेणार. इथे मल्टिप्लिकेशन साइन देणार आणि पुन्हा इथे आपल्याला तेच लिहून घ्यावं लागणार. 5 4 3 2 1 इज इक्वल टू साइन 5 चा वर्ग 25, 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग 1. 9 आणि 1 10 होतात, 16 आणि 4 20 होतात, 25. म्हणजे 20 अधिक 10 अधिक 25 बरोबर यांची सगळ्यांची बेरीज. आता मी कशी बेरीज केली, हा 16 आणि ह्या 4 ची बेरीज केली 20, 9 आणि 1 ची बेरीज केली 10 आणि हा 25 होताच अगोदर, म्हणजे 55 उत्तर आलं याचं. 25 आणि 30 55. म्हणून शेजारच्या आकृतीमध्ये 55 चौरस आहेत, हे आपलं उत्तर येणार. या आकृतीमध्ये चौकोनांची पण संख्या मोजायची आहे, आयतांची पण संख्या मोजायची आहे. आता चौकोन आणि आयत म्हणजे काय बघा. चौकोन म्हणजे 4 कोन 4 बाजू, बंदिस्त आकृती. आणि आयतामध्ये चौरसापेक्षा फक्त एक फरक असतो की चौरसामध्ये चारही बाजू एकरूप असतात, कॉंग्रुएंट म्हणतात त्याला. आयतामध्ये तसं नसतं. आयतामध्ये समोरच्या बाजू एकरूप असतात, शेजारच्या बाजू एकरूप नसतात. ऍडजस्टंट साइड म्हणतात त्याला, त्या एकरूप नसतात. म्हणून आपण चौकोन आणि आयत एकाच फॉर्म्युल्याने मोजणार आहोत. फक्त आपल्याला चौरसासाठी वेगळा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग या आकृतीमध्ये काय सांगितलंय आपल्याला, चौकोन मोजा. आपण काय करतो, सगळ्यात मोठा जो कॉलम नंबर आहे तिथे n × n+1 अपॉन 2 फॉर्म्युला वापरतो. 4 गुणिले 5 भागिले 2 उत्तर येतं 2 ने 4 ला भागलं, 5 दुने 10. इकडे पण सेम फॉर्म्युला, 5 गुणिले 6 भागिले 2, 2 ने 6 ला भागलं 3 आलं, 15 आलं. ह्या दोन्ही टोकाला जे उत्तर येतात त्यांचा गुणाकार करतो आपण. 15 गुणिले 10 बरोबर 150. तर शेजारच्या आकृतीत 150 चौकोन आहेत किंवा आयत आहेत असं आपण म्हणणार. आयत आणि चौकोन एकाच सूत्राने मोजतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, कन्फ्युज व्हायचं नाहीये. फक्त चौरसासाठी थोडस वेगळी टेक्निक वापरली जाते, आयत आणि चौकोनासाठी सेम. इथे आपल्याला चौकोन आणि चौरसांची संख्या मोजायला सांगितली आहे. आता मला सांगा, चौकोन, प्रत्येक चौकोन हा चौरस असू शकत नाही, पण प्रत्येक चौरस हा चौकोन असतो. हे वाक्य नीट लक्षात ठेवा. प्रत्येक चौरस म्हणजे स्क्वेअर हा चौकोन असतो. म्हणून अगोदर आपण चौकोन मोजून घेऊया, मग चौरस मोजून घेऊया. दोन्हींचे उत्तर काढूयात, मग फरक काय आहे तो बघूयात आपण. काय करायचं असतं, प्रोसेस थोडी आठवा. टॉप मोस्ट कॉलमला रोज काउंट करून घ्यायचे, 1 2 3 4 5 अँड 6. फर्स्ट कॉलम मध्ये रोज काउंट करून घ्यायचे, 1 2 3 4 अँड 5. आपण आता सर्वप्रथम काय मोजणार, आपण मोजणार चौकोन. इथे n × n+1 6 गुणिले 7 भागिले 2 बरोबर 2 ने भाग दिला 21 उत्तर आलं. इथे सेम फॉर्म्युला यूज केला, 5 × 6 अपॉन 2, 2 ने 6 ला भागलं.
15 उत्तर आलं. 21 आणि 15चा गुणाकार केला. 15 एक 15, हातचा आला 1, 15 दुने 30 आणि 1 31. 315 चौकोन मिळाले आपल्याला. आता चौरस मोजण्यासाठी काय करतो? ह्या 6 पासून उतरत्या क्रमाने अंक लिहून घेतो आणि त्याच्या पुढे ह्या 5 पासून उतरत्या क्रमाने लिहून घेतो. 6 गुणिले 5, 5 गुणिले 4, 4 गुणिले 3, 3 गुणिले 2, 2 गुणिले 1, 1 गुणिले 0. बघा इथे 6, 5, 4, 3, 2, 1 लिहून घेतलं. इथे 5, 4, 3, 2, 1 आणि पुढे 0 लिहावं लागलं मला. आता मी काय करणार? गुणाकार करून घेणार. 6 पंचे 30, 5 चोक 20, 4 त्रिक 12, 3 दुने 6, 2 एक 2 आणि 0. 6 आणि 2 होतात 8, 12 आणि 8 होतात 20, 20 आणि 20 होतात 40, 40 आणि 30 होतात 70. म्हणजे या शेजारच्या आकृतीमध्ये 70 चौरस आहेत आणि 315 हे चौकोन किंवा आयत आहेत. हे उत्तर तुम्हाला आरामात मिळेल. एकदा सराव झाला की तुम्हाला इझिली पटकन हे गणित सोडवता येतात. आता फक्त आपण हे सेपरेटली स्टडी करतोय. तुम्हाला नंतर मिक्स येईल. म्हणजे इतर उदाहरण त्रिकोणामध्ये चौकोन, चौकोनामध्ये त्रिकोण अशा पद्धतीने येतं. परंतु एकदा बेसिकच क्लिअर झालं की मग काय फारसं अवघड जात नाही. बघा अशा पद्धतीने येतं. पण हे पण अभ्यास करणं अगदी सोपं आहे. बघा इथे काय केलंय? चौरस मोजायला सांगितलेत. मात्र हा चौरस आहे, याचे 4 भाग केलेत. अशी आकृती आली की यामध्ये 5 चौरस असतात. म्हणजे चौरसामध्ये प्लस, याला आपण म्हणूयात चौरसात प्लस, प्लस साइन आलं की यामध्ये 5 चौरस असतात. कोणते? 1 2 3 4 आणि हे वरचं बाजूचा बाहेरचा 5. यामध्ये आणखी एक शेप दडलेला आहे बघा असा. याला डायमंड म्हणतात. हा पण चौरसच असतो. मग प्लस मध्ये जर डायमंड आलं तर त्यामध्ये 6 चौरस असतात. म्हणजे स्क्वेअर प्लस अँड डायमंड, यामध्ये 6 चौरस असतात. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचंय. तुम्ही मोजलं मॅन्युअली तरी तेच येणार आहे. आपलं काय ठरलंय? 2 गुणिले 1, 2 गुणिले 1 गुणाकार करायचा. बे एक बे, 1 गुणिले 1 3 उत्तर येतं बघा. चौरस ना. आपल्याला काय करायचं? असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहून घ्यायचंय. तर या सॉरी हे मॅच नाही होते. तुम्हाला यामध्ये ध्यानात ठेवायचं मुलांनो, अशा प्रकारची फिगर आली की त्यामध्ये 5 चौरस असतात आणि त्यामध्ये जर डायमंड आला तर तो 6वा डायमंड होतो. इथे तुम्हाला चौरस मोजायला सांगितले. हे नीट काळजीपूर्वक बघायचं. हे बघा, हे आपल्याला आपण काय केलं होतं? असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहून घेतलं होतं. 2 × 2 4 आणि 1 × 1 1 5. यामध्ये 5च चौरस येतात. 5 चौरस येतात आणि हा डायमंड 6वा. इथे काय केलंय त्यांनी? स्क्वेअर प्लस डायमंड हे एकमेकाला जॉईन केलेत. मग यामध्ये आणखी एक चौरस फक्त ऍड होणार. कोणता? ते पण सांगेल मी तुम्हाला. बघा इथे काय केलंय? ही जी आपली फिगर आहे, बेसिक फिगर आपण जी बघितली, हा स्क्वेअर, त्यामध्ये प्लस साइन आणि डायमंड. डायमंड म्हणजे परत असं जोडलेलं असतं, त्याला डायमंड म्हणतात. यामध्ये 6 आहेत, शेजारच्या याच्यामध्ये 6 आहेत, म्हणजे 12 झाले. आणि इथे बघा मी ABCD नाव देतो. A, B, C आणि D. हा एक एक्स्ट्रा तयार होतो इथे मध्ये. म्हणून इथे 6 + 1 + 6 बरोबर 13
चौरस तयार होतात अशा आकृतीमध्ये. नीट ध्यानात ठेवायचं. पुढे यामध्ये किती चौरस आहेत विचारलं आपल्याला माहिती आहे. यामध्ये किती असतात? 5 चौरस असतात. 5. 1 2 1 2 आपण असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलं, गुणाकार केला 2 टू द 4, 2 1 1 1 इंटू 1 1, यांची बेरीज 5च येते. आता इथे काय केलंय? स्क्वेअर प्लस स्क्वेअर प्लस तुम्ही दोनदा एकमेकांमध्ये ऍड केलंय. ही फिगर होती आपली बघा, स्क्वेअर मध्ये प्लस, इथे परत स्क्वेअर मध्ये प्लस आलं. अशा आकृतीत हे 5 आणि हे 5 असे एकूण 10 स्क्वेअर असतात. नीट बघून घ्यायचं, चौरसच विचारलंय का? 10 स्क्वेअर असतात. हे 1 2 1 2 आणि हे 1 2 1 2 10 असतात. आपण आणखी याच्यामध्ये ऍड केलं की तितके वाढत जातील 5 5च्या पटीमध्ये. आता चौकोन विचारलंय, यामध्ये किती चौकोन आहेत? आपला काय फॉर्म्युला आहे? 1 2 1 2 2 इंटू 3 अपॉन 2. इथं उत्तर येतं 3. इथे पण 2 इंटू 3 अपॉन 2. इथं पण उत्तर 3 येतं आणि 3 इंटू 3 9. अशा आकृतीमध्ये 9 चौकोन असतात किंवा आयत असतात. ही एकदम बेसिक फिगर आहे, ध्यानात ठेवायचंय तुम्हाला. तुम्ही जितकं व्हिज्युअलाइज कराल, जितकं ध्यानात ठेवाल, तितकं तुमच्या दृष्टीने ते सोपं जाणार. कारण परीक्षेमध्ये अतिशय कमी वेळ असतो उदाहरण सोडवायला. हे मगाचच आहे, यामध्ये 9 असणार, 9 चौकोन असणार किंवा आयत असणार. हे आपण बघितलंय. आता इथे मिक्स फिगर दिली आहे तुम्हाला. बघा इथे काय आहे? एक मोठा चौरस आहे बघा असा, आणि त्या चौरसाच्या परत इकडच्या चौरसाचे 4 भाग केलेत, प्लस साइन टाकलंय. इकडच्या याच्यामध्ये प्लस साइन टाकलंय. आता तुम्हाला अगोदर मोठ्या आकृतीचं घ्यावं लागेल. आता आपण मगाशीच बघितलं होतं की त्यामध्ये 5 असतात आणि इथे पण 5च येणार, पण हा मोठा कोणता? ए, बी, सी आणि डी हा आपण डबल मोजणार जर याला पण 5 म्हटलं तर. कारण हे 1 2 3 आणि 4 आणि हा 1 2 3 4 मिळून बनलेला तो 5वा अगोदरच्या बेस फिगर मध्ये पण मोजला जाणार, म्हणून आपण इथे फक्त 4च मोजणार. म्हणजे इथे 4 आणि इथे 4. मग या आकृतीमध्ये 8 आणि 5 13. 13 चौकोन होणार, सॉरी स्क्वेअर किंवा तुम्हाला आता माहित आहे कसं मोजायचं, कोणत्याच्या काय चौरसाला काय म्हणतात, चौकोनाला काय म्हणतात, हे तुम्हाला आता समजलेलं आहे. त्याचे गुणधर्म पण आहेत. आता इथे तुम्हाला चौरस मोजायला सांगितले तर ते 13 येतील, आणि जर चौकोन मोजायला सांगितले तर इकडचे इथले 9, इथले 9, इथले 9, पण तुम्हाला इथल्या एक एक मायनस करावं लागेल. 9 प्लस 8 प्लस 8 करावं लागेल, कारण एक मधला जो बेस फिगर मधला तो डबल काउंट होईल. म्हणून 16 9 25 येतील याच्यामध्ये चौकोन मोजले तर. बघा इकडे आता थोडस त्यामध्ये थोडं ऍडिशन केलेलं आहे. आता तुम्ही हे उदाहरण सोडवा आणि यामध्ये किती चौरस आहेत ते सांगा. चौकोन नको आहेत मला, चौरस किती आहेत ते सांगा. तुम्हाला 1 मिनिटांचा वेळ असेल. या फिगर मध्ये चौरस किती? तुम्हाला या बेसिक फिगर मध्ये चौरस किती आहेत हे माहित आहे? या बेसिक फिगर मध्ये चौरस किती आहे हे आता तुम्हाला कळलंय. तुम्ही आता यावरून सांगू शकता. तुम्हाला जास्त काउंटिंग फॉर्म्युला यूज करायची पण आवश्यकता नाहीये. तुम्ही आरामात सांगू शकता. ओके. मोठ्या मागच्या फिगर मध्ये 5, या फिगर मध्ये
4, इथे 5, इथे 4, म्हणजे किती झाले? 10 आणि 8 18. कुणाकुणाचं उत्तर 18 आलंय त्याने हँड रेज करायचंय. व्हेरी गुड. ज्यांचं उत्तर बरोबर आलंय त्यांना खरंच समजलंय असं आपण म्हणूयात. आता इथे फक्त डायमंड आलंय आणि शेजारी शेजारी डायमंड आल्यावर काय येतं मी ते शिकवलंय तुम्हाला. याचं उत्तर काढा मनात, मग मी तुम्हाला सोडून दाखवतो. आता हँड्स डाऊन करा सगळ्यांनी, म्हणजे मला किती जणांचं बरोबर आलं ते कळेल. डाऊन करा, 0 झालं पाहिजे. सगळ्यांनी हँड्स डाऊन करा आणि हे उदाहरण सोडवा. मग मी उत्तर सांगितल्यावर परत हँड रेज करायचं, आत्ताच नाही. या डायमंड प्लस आणि डायमंड फिगर मध्ये किती असतात ते मी तुम्हाला सांगितलंय. हे बघा, ही प्लस आणि डायमंड फिगर आहे. त्यामध्ये किती असतात ते मी तुम्हाला सांगितलंय. सोडवा पटपट. बघा, आता मी सोडून दाखवतोय, कारण या डायमंड आणि प्लस फिगर मध्ये 6 चौरस असतात. इथे पण 6 असतात, इथे पण 6 आहेत आणि जॉईंट वर एक एक असतो. इथे एक, इथे एक, ह्या जॉईंट वर एक, म्हणजे 6 + 3 8 18 आणि 2 जॉईंटचे 2 असे 20. कुणाचं 20 उत्तर आलंय? 13 लोकांचं आलंय, 14 लोकांचं, 15, 16, 17, 18, 19, 21, 22, 23, 25 लोकांचं उत्तर आलंय बरोबर. व्हेरी गुड. आता आपण नेक्स्ट उदाहरण घेऊया. चला, जो हे उदाहरण सोडवेल त्याला सर्व समजलंय असं आपण समजूया. सगळ्यांनी हँड्स डाऊन करायचे. आय एम सॉरी. हे उत्तर सांगितल्यावर हँड रेज करायचे, तोपर्यंत नाही करायचे, कारण मोठं उदाहरण आहे, वेळ लागणार आहे. आता इथे एक बेस फिगर आहे खालची, डायमंड आणि प्लस सोडून द्या, ते मोजून घ्यायचे अगोदर, त्यानंतर प्लस वाले मोजायचे, त्यानंतर डायमंड वाले मोजायचे. वन, 2, 3, 4, 5. 5 कॉलम आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 रोज आहेत. रोज इक्वल टू कॉलम म्हणजे सिमेट्रिकल फिगर आहे. वेदांत पवार, पूनम पांडे, रामकृष्ण सरोदे, वरकड, डांगे, क्षीरसागर, कानकाटे, ढोले, सगळ्यांचे हँड रेज झालेत. बघूयात आता कोणाचं उत्तर बरोबर आहे. फाईव्ह इंटू फाईव्ह. बघा, आता मी उत्तर सोडवतोय. इथं 5, 4, 3, 2, 1. 5, 4, 3, 2, 1. 5 square 25, 4 square 16, 3 square 9,
2 स्क्वेअर 4, 1 स्क्वेअर 1, 16 आणि 4 20, 9 आणि 1 10 आणि 25, म्हणजे इथे 20 अधिक 10 अधिक 25 बरोबर 55 उत्तर येते, हे माहिती आहे तुम्हाला. आता आपल्याला डायमंड मोजताना 6 मोजायचे नाहीयेत, कारण खालचा मोठा अगोदरच मोजलाय. डायमंड मोजून घेऊ आपण. डायमंड किती आहेत? डायमंड 1, 2, 3, 4, 5. डायमंड आहेत 5. त्याचे 25 ऍड करणार आपण. 5 डायमंडचा 5च मोजणार, कारण आपण मागचा जो मूळ आहे पाठीमागचा तो धरलाय. आणि स्क्वेअर किती येतात? प्लस वाले किती आहेत? 1, 2, 3, 4. प्लस वाले 4 आहेत. आणि ते आपण 5 नाही धरणार, 4 धरणार. 4 चोक 16 धरणार. म्हणजे 55 अधिक 25 अधिक 16. बेरीज केल्यावर किती येते? 10 आणि 6 16, हातचा आला 1, 5 आणि 2 7 आणि 2 9. 96. 96 कुणाचं उत्तर आलंय? 28 मुलांचं, 29, 30, 31. वा, व्हेरी गुड. एवढ्या मुलांचं आलंय. चला, ह्या फिगर मध्ये किती आहेत ते सांगा मला. हँड्स डाऊन करा. 0 झाले पाहिजे हँड्स. रेज हँड्स. अजूनही 8 जणांचे हँड रेज आहेत. त्यांनी डाऊन करून घ्या, म्हणजे मला कळतंय किती जणांचं उत्तर बरोबर आलं. आता इथे त्रिकोण मोजायचे आहेत. काल शिकवलेलं आहे मी तुम्हाला. बघू बरं, तुम्हाला आठवतंय का? काल मी शिकवलं होतं डायगोनल, स्क्वेअर मध्ये डायगोनल, आणि ते जॉईन झाल्यावर काय होतं ते पण सांगितलंय मी तुम्हाला काल. आणि वरती तर वेगळ्या प्रकारचे ट्रँगल आहेत 2, म्हणजे वरती आणि एक खाली. एकदम इझी आहे एक्झाम्पल. किती जणांना सुटतंय बघूयात आपण. अगदी सोपं आहे. हा चौकोन आणि त्याचं डायगोनल जर जोडलेले असतील तर किती त्रिकोण होतात हे मी काल शिकवलंय तुम्हाला. आता आपलं बेसिक सगळं शिकून झालंय. तुम्हाला आता फक्त मिक्स फिगर 1-2 तुम्हाला सांगणार आहे. कालच्या पण आणि आजचं पण शिकवलेलं एकत्रित केल्यावर कशा पद्धतीचे उदाहरणं येतात ते आपण बघणार आहोत. 13 लोकांचे हात वरती झालेत. तर या प्रकारच्या फिगरमध्ये 8 त्रिकोण असतात आणि जॉइंट वर 2 असतात. हे शिकवलं होतं मी तुम्हाला. जॉइंट वर 2, जॉइंट वर 2, जॉइंट वर 2. इथे 8, इथे 8, इथे 8, इथे 8. प्लस 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 प्लस. 8 किती टाइम आलाय? 1 2 3 4. 8 4 जा 32. आणि 2 किती वेळा आलाय? 1 2 3, 3 वेळा. 6, म्हणजे हे 38. आता इथे किती बघा, 1 आणि 2. मी तुम्हाला हे शिकवलं होतं काल, की अशी जर फिगर आली तर त्यामध्ये 3 त्रिकोण असतात. अशा 2 फिगर आहेत, वरची एक आणि खालची एक, म्हणजे ते 6. असे मिळून एकूण आपल्याला दिसत आहेत की 44 ट्रायंगल या शेजारच्या आकृतीमध्ये आहेत. कुणाचं उत्तर 44 आलंय? व्हेरी नाईस.
ही आकृती थोडी क्लिष्ट आहे. ही आकृती घेऊया. हे आपण बघितलं होतं काल. मेडियन्स या हे पण बघितलं होतं. 2 मेडियन्स 8, 3 मेडियन्स 16 आणि 2.5 मेडियन 12. या प्रकारच्या फिगर ह्या सर्व परीक्षेमध्ये आलेल्या आहेत. हे बघूयात आपण यामध्ये किती असतात. ही वेगळी फिगर आहे, परीक्षेला येते, आलेली आहे. तर यामध्ये 8 असतात. कोणते 8? बघा, हे 1 2 3 4 5 आणि 6 हे तर तुम्हाला माहित आहेत. पण हा मागचा बेसवाला हा एक 7वा आणि हा एक 8वा, असे 8 त्रिकोण यामध्ये असतात अशा प्रकारच्या फिगर मध्ये. इथे तुम्हाला त्रिकोण मोजायला सांगितलेलं आहे. आता तुम्हाला इथे कोणताच फॉर्म्युला यूज करता येणार नाहीये, कारण इथे 2 फिगर मिळून एक त्रिकोण तयार होत असतो. तर तो तुम्हाला निरीक्षणानेच शोधावा लागणार आहे. कसं शोधायचं मी ते सांगतो. अशी जर फिगर आली ना, त्याला ABCD नाव देऊन घ्यायचं. ABCD EF GHIJ. आता हा जे 10 नंबर आहे, म्हणजे 10 तर त्रिकोण झाले सेपरेट वालेच. आता 2 मिळून एक होत असतो, ते पण मोजावे लागतील. हे 10 झाले. ए वाला, बी वाला, सी वाला, डी वाला. इथे नीट लक्ष द्या बघा, बी आणि सी मिळून एक तयार होतोय बघा, म्हणून इथे बी प्लस सी लिहायचं. डी आणि जे मिळून एक तयार होतोय बघा, डी प्लस जे एक लिहायचं. जी आणि सी मिळून एक तयार होतोय बघा, जी आणि सी मिळून एक तयार होतोय. डी आणि ई मिळून तयार होतोय बघा, डी आणि ई मिळून तयार होतोय बघा, डी प्लस ई. त्यानंतर बघा, डीजे झालंय, डीई झालंय, जी सी झालंय, बी सी पण झालंय. आणखी काही होतं का बघायचं, आणखी कुठे काही होतोय का एखादा त्रिकोण तयार. आता किती झाले हे, 1 2 3 4 14 झाले. आणखी पण काही शिल्लक आहेत अजून. नीट निरीक्षण करा आणि मला सांगा. बघा कोणता आहे, आणखी कोणता राहिला बघा, हा बी सी डी आणि जे मिळून कोण, मी त्याला मोठं एक्स वाय आणि झेड नाव दिलंय बघा. हा हा मोठा, हा एक. मग त्याला मी काय लिहिणार, बी सी डी जे, बी प्लस सी प्लस डी प्लस जे. हा, आता या बाजूला झालाय, तर तसाच या बाजूला पण व्हायला पाहिजे. होतोय का बघा, बघा असा झालाय तो. हा आणखी, हा इथे झालाय बघा एक, मी त्याला एक्स वाय झेड एल एम आणि एन नाव दिलंय बघा, एल एम एन. म्हणजे तो कोणता आहे, जी सी डी ई झालाय तो, जी प्लस सी प्लस डी प्लस ई. असे म्हणून यामध्ये बघा, हे 10 11 12 13 14 15 आणि 16, 16 त्रिकोण तयार होतात. हे तुम्हाला निरीक्षणाने प्रॅक्टिसनेच जमणार आहे, त्याशिवाय जमू शकत नाही. म्हणून जितकी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला सोपं जाईल. यामध्ये 16 त्रिकोण कसे ओळखायचे ते जमलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता या आकृतीमध्ये तुम्हाला त्रिकोण मोजायला सांगितले जाऊ शकतात, चौकोन पण मोजायला सांगितले जाऊ शकतात. त्रिकोण मोजायला सांगितले तर तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. ह्या मधल्या रेषेमुळे त्याचे 2 भाग झालेत, म्हणजे थोडेसे त्रिकोण वाढलेत. पण तुम्ही अगोदर ती रेषा न कन्सिडर करता हे 8, हे 8 आणि कॉर्नरचे 2, 8 दुने 16 2 18. त्यानंतर हा एक एक्स्ट्रा झालाय, हा एक एक्स्ट्रा झालाय, हा एक्स्ट्रा झालाय, हा एक एक्स्ट्रा झालाय, हा एक एक्स्ट्रा झालाय, हा पण एक्स्ट्रा झालाय, हा एक्स्ट्रा झालाय, हा एक्स्ट्रा झालाय. म्हणजे हे किती आहेत,
बेदुने 4, बेत्रिक 6, बेचोक 8. 18 अधिक 8 24. 24 झाले. आणखी काही होत आहेत का या रेषेमुळे त्रिकोण मोठे तयार? ते तुम्हाला पाहावं लागेल. बघा, हा ए आणि याला बी नाव दिलं, तर हा ए आणि बी मिळून पण एक तयार झालेला आहे. परंतु आपण हा मोठा मोजलाय, पण हा ए बी नाही मोजलेला आणि हा सी डी पण नाही मोजलेला. म्हणजे हे +2 हे 2 आणखी तयार झालेले आहेत एक्स्ट्रा. अशा पद्धतीने तुम्हाला निरीक्षणाने शोधत जावं लागणार. यामध्ये आणखीही तुम्हाला कदाचित सापडू शकतील. त्यासाठी निरीक्षण क्षमता ही खूप महत्वाची आहे. आणखी कोणते तयार होतात का ते तुम्हाला बघावं लागेल. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची मुलांनो, की पूर्वी आलेली कोणतीच आकृती रिपीट होत नाही. त्यामध्ये काहीतरी ऍडिशन होऊन येतं. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त आकृत्यांचा सराव करायचा आहे. कोणत्याच पुस्तकातली कोणतीच आकृती परीक्षेमध्ये येत नाही. आपल्याला पण त्यासारख्या आकृत्यांचा सराव करावा लागतो. म्हणजे आपल्याला पेपरमध्ये सोपं जातं. इथे बघा आता. इथे तुम्हाला काही बेसिक फिगर पण दिसतायत आणि नंतर तुम्हाला निरीक्षणाने सर्व मिळून काही तयार होतंय का ते पण बघायचंय. अगोदर तुम्ही उत्तर शोधा, मग आपण बघूयात आपण किती आकृत्या यामध्ये आपल्याला सापडू शकतील. हँड्स डाऊन करा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. तुमच्या सोयीसाठी मी ABCD लिहून देतो. आता तुम्हाला अगोदर बेसिक फिगरचा स्टडी करून ते लिहावे लागतील. तुम्हाला ही बेसिक फिगर त्यामध्ये आलेली आहे, डायगोनल वाली. त्याचे 8 8 आणि 8 16 आणि 2 18. हे तर झालेच. हे ईचे 8 बघा, ही EFGH ही फिगर आहे ना ही, त्याचे 8 आपल्याला माहिती आहे. त्याला 1 2 3 4 लिहून डबल करतो. IJKL त्याचे 8 आणि ह्या 2 जॉईन झाल्यावर त्याच्यात 2 तयार होतात हे माहिती आहे. आणि A+B हे 3 तयार होतात हे तुम्हाला माहित आहे. प्लस ही मोठी फिगर बघा, मी त्याला LMN नाव देतोय. L कॅपिटल M आणि N. या मोठ्या फिगर मध्ये LMN X नाव देतो. ही LMX आणि LXN या 2 मोठ्या फिगर. म्हणजे हे 3 ते 3 मोठ्या फिगर सगळं 3 हे 6 झाले. 18 मध्ये 6 मिळवावे लागतील तुम्हाला. त्यानंतर आणखीही काही तयार होतंय का ते बघावं लागेल. हा हे बघा, CF आणि G मिळून एक तयार होतोय. CFJ, CF आणि G मिळून तयार होतोय. LKD मिळून तयार होतोय. LK आणि D मिळून तयार होतोय. आणखी होतंय का काही तयार? बघावं लागेल तुम्हाला. हे बघा, AE आणि H पासून एक तयार होतोय बघा. AEH. AEH पासून एक तयार होतोय. BJ आणि I पासून एक तयार होतोय. BJ प्लस I पासून एक तयार होतोय. आणखी काय होतंय का? निरीक्षण करा. निरीक्षण, ऑब्झर्वेशन इज द की. यामध्ये ऑब्झर्वेशन हेच महत्वपूर्ण असणार आहे. जितका सराव होईल तशी तुम्हाला त्याची दृष्टी येईल आणि तसे तुम्हाला ते सापडायला लागतील. आणखी कुठे होते का कॉम्बिनेशननी बघायचं. म्हणजे आतापर्यंत किती मिळाले आपल्याला? 24, 25, 26, 27, 28. आणखी 2 तर तुम्हाला सापडायला पाहिजे. यामध्ये 30 आहेत.
कोणते दोन निरीक्षण करा. निरीक्षणानेच तुम्हाला सापडणार आहे. ज्याला सापडलं त्याने हँड रेज करायचं. आणखी दोन कोणते? हा टी आणि डी आपण घेतलाय का सेपरेटली? नाही घेतला. ते दोन आहेत, सी प्लस डी. हे दोन असे 30 आहेत त्यामध्ये. पुढे या फिगर मध्ये किती आहेत? मी अगोदरच सांगतो, या फिगर मध्ये 10 असतात. मग कोणते 10 असतात ते तुम्ही लिहायचंय. ए बी सी डी ई आणि या मध्ये मधल्याला आपण एफ लिहिलंय. आता इथे सरळ सरळ ए ई हे हे तर तुम्हाला 5 वाले 5 दिसत आहेत. आणखी 5 शोधायचे तुम्हाला. 5 वहीमध्ये लिहून टाका, मग आपण शोधूयात नंतर. निरीक्षण करा. बघा मी सिंगल अंडरलाईन केली, तो एक होतो बी एफ डी. आता मी डबल अंडरलाईन करतो, ए एफ सी. गोल करतो, चला गोल. ए एफ सी. ई एफ सी क्रॉस करतो मी. ई एफ सी. ई एफ सी. मला ह्या क्रॉसवरनं काय करणार, मी तो त्रिकोण घेतलाय की नाही. बघा आता बी एफ ई राहिलाय माझ्याकडनं. मग मी त्याला काय करू, 1 1 लिहितो त्याला. 1 1 1. बी एफ ई. बी एफ ई ने घेतलेला बघा मी. बी एफ ई. बघा 9 झाले. आता एकच राहिलाय, कोणता? ए एफ डी घेतलाय का मी? ए एफ डी. ए एफ डी नाही घेतलेला बघा मी. ए एफ डी इथे डबल लाईन आहे याला, इकडे झिरो पण आहे. सिंगल लाईन नाहीये याला. सिंगल लाईन आपण वेगळ्याला घेतली होती, बी एफ डी ला घेतली होती. मग मी इथे काय करतो, ओव्हल शेप, भरीव ओव्हल शेप घेतो. बी एफ डी. ए एफ डी. ए एफ डी नव्हता घेतलेला. ए एफ डी घेतला होता. ए एफ डी घेतला होता, हे बघा इथं. ए एफ सी घेतलाय का? ए एफ सी. ए एफ सी घेतलाय, 0 0 वाला घेतलाय. ई एफ सी घेतलाय. ई एफ सी घेतलाय. ए एफ सी. बी एफ डी घेतलाय का? बी एफ डी घेतलाय.
AFD घेतलाय का? AFD, AFC घेतला नाहीये बघा मी. AFC, AFC घेतलाय, लिहिला कुठे आहे? अशा पद्धतीने तुम्हाला शोधायचेत. हे चिन्ह व्यवस्थित लिहावे लागतील, म्हणजे आपल्याला कोणकोणते लिहिले आणि कोणकोणते लिहिलेले नाही ते कळतं. बघा कॉम्बिनेशन बघा इथे, मी PQ आणि हे बघा हा PQR आहे, असे त्रिकोण आहेत एकमेकांमध्ये गुंतलेले, ते तुम्हाला व्यवस्थित मार्क करायचेत. याचं कॉम्बिनेशन सेंटरला F येणारच, प्रत्येक ट्रायंगलला F येणार. ए पासून सुरू होणारे किती आहेत बघा, AFC आहेत, AFD आहे, AFC, AFD दोन आहेत. ई पासून सुरू होणारे कोणते आहेत? EFB, EFB आणि EFC, हे दोन आहेत. मग बघा ई पासून सुरू होणारे लिहिले आपण, ए पासून सुरू होणारे लिहिले, डी पासून सुरू होणारे. आता डी पासून सुरू होणारा पण बी पर्यंत जाणार आहे. डी पासून सुरू होणारा दुसरा ए पर्यंत जाणार आहे, म्हणजे हे दोन्ही एकच आहेत. सी पासून सुरू होणारा पण तसंच जाणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते शोधायचे, लिहायचंय, उत्तर बरोबर येणार आहे तुमचं. हे तर आपण बघितलंय कालच, याची रिव्हिजन पण झालेली आहे. अशा प्रकारची जर आकृती आली तर तुम्हाला मी सांगितलंय फ्लोअरला नंबर लिहून घ्यायचे, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, आणि इथे n×n+1 फॉर्म्युला वापरायचा. पण हे झालं बघा, इकडे उभ्या आणि आडव्या दोन्ही प्रकारच्या रेषा आहेत, म्हणजे फक्त आपल्याला एकदाच फ्लोरिंगला लिहावं लागेल. याला जर तुम्ही जर टर्न केली ही फिगर आणि त्याला फ्लोरिंगला लिहित बसले तुम्ही, तर मग ते उत्तर चुकेल. आणि आपल्याला काही ठिकाणी त्रिकोण झालेले दिसत नाहीत, चौकोन झालेले दिसतात. मग ते कसे काउंट करायचे? तर हे अशा प्रकारची फिगर असते ना बाळांनो, तिच्यामध्ये जेव्हा उभ्या रेषा असतात अशा आणि आडव्या रेषा मारलेल्या असतात, तेव्हा इथे चौकोनच तयार होत असतो, इथे चौकोनच तयार होत असतो, इथे चौकोनच तयार होत असतो. आपल्याला ते काउंट नसतात करायचे, हे काउंट करायचे असतात. हे पूर्ण मोठा, हा अर्धा. मग त्या पद्धतीने याचं उत्तर त्याच पद्धतीने आपल्याला काढायचंय. तिरपी रेषा असली किंवा सरळ असली तर काही फरक पडत नाही. बघा ही अशा पद्धतीने दिलेली असेल रेषा अशी, किंवा एखादी अशी आडवी, थोडीशी आडवी रेषा दिलेली असेल, तर त्यांनी काही फरक पडत नाही. त्रिकोण त्रिकोणच असतो, फक्त काटकोन त्रिकोणाऐवजी किंवा लघुकोणाऐवजी थोडासा विशाल कोन तयार होईल, वेगळ्या प्रकारचा त्रिकोण तयार होईल, पण तो त्रिकोणच तयार होतो. त्यामुळे तुम्हाला त्यातून घाबरून जायचं नाहीये वेगळ्या प्रकारची आकृती आली तरी. इथे मगाच्या दोन चांदण्या प्लस आणखी एक एक्स्ट्रा खाली त्याचं एक्सटेन्शन दिलेलं आहे, आणि हा प्रश्न आलेला होता पेपरला. मग तुम्हाला या फिगर मध्ये किती होतात ते माहिती आहे. या फिगर मध्ये 1 2 3 4 5 6 and 2 8 होतात. हा 9वा, हा 10वा, हा 11वा. मग इथे थोडस जर विचार केला तर आणखी पण यामुळे तयार झालेले आहेत. इथे 12वा, बघा इथे ही आकृती, याचे दोन भाग झालेले आहेत. 12वा, हा 13वा. अशा पद्धतीने या आकृतीमध्ये 14 तयार झालेले असतात. हा मोठा एक, पण 14वा, अशा पद्धतीने 14 होतात त्या आकृतीमध्ये. निरीक्षण करून तुम्हाला उत्तर लिहायची आहेत. या आकृतीमध्ये बेसिकच फिगर आहे, त्यामध्ये फक्त 2-3 फिगर एक ऍड केलेल्या आहेत. हा डायमंड आहे बघा, त्याचे डायगोनल जोडलेले आहेत फक्त. डायगोनल जोडल्यावर किती त्रिकोण तयार होतात ते तुम्हाला माहिती आहे. इथं चौकोन मोजायला सांगितले की त्रिकोण मोजायला सांगितले, लक्षात घ्यायचंय तुम्हाला. काही काही वेळा त्रिकोण आणि चौकोन दोनही मोजायला सांगितलेले असतात. म्हणजे तुमचं बेसिक परफेक्ट असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला कोणतंही उदाहरण पटकन सोडवता येईल. हे पण 5वीला आलेलं गणित आहे. यामध्ये तुम्हाला त्रिकोणांची संख्या नव्हती मोजायला सांगितलेली, चौरसांची संख्या मोजायला सांगितली होती. हे चुकून टाईप झालेलं आहे. तर मग इथे पण तुम्हाला तो फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे आयत मोठा झाला म्हणून काय फॉर्म्युला बदलत नाही, तुम्हाला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे.
n इंटू n प्लस 1/2चा. ही फिगर पेपरला आलेला आहे 5वीला. 8वीला ही फिगर आलेली आहे मागच्या काही परीक्षांमध्ये. यामध्ये तुम्हाला चौकोन किती आहेत हे मोजायला सांगितलेलं होतं. काही अवघड नाहीये त्यामध्ये. तुम्हाला इथं मात्र फॉर्म्युला यूज करता येणार नाही. एबीसीडी लिहावं लागेल आणि मॅन्युअली काउंट करावं लागेल. तर अशा पद्धतीने आपण मागच्या 2 तासिकांमध्ये वेगवेगळ्या फिगर, वेगवेगळ्या भौमितिक आकृत्या कशा मोजायच्या हे बघितलेलं आहे. आणि आपण अगदी सोप्या अशा ट्रिक्स वापरून ते कसं सोडवता येईल हे बघितलं. तर तुम्ही जास्तीत जास्त सराव करून यावर मास्टरी मिळवावी. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये कमी वेळ लागेल आणि तुम्ही आरामात उदाहरणं सोडून चांगलं यश मिळवू शकाल. तर तुम्हाला यापुढील सर्व तासिकांसाठी शुभेच्छा. पुन्हा भेटू. जर आपल्याला परत एखादी संधी मिळाली तर आपण परत भेटू आणि आपली शिक्षणाची जो प्रवास आहे तो सुरू ठेवू. सर्वांना धन्यवाद. आपण इथेच थांबूयात. शुभरात्री.